जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजला तेव्हा तेव्हा मी अवतार धरून धर्म स्थापन केला. या अवतारी मी श्रीकृष्ण रूपाने माझाच मामा दृष्टका त्याचे वध करणार आहे. या गोकुळाच्या दुधावर तो माजलाय तेव्हा त्याचे दूध बंद केले पाहिजे आणि ही कामगिरी मी माझे दोस्त पेंड्या आणि सुदामा सांगत आहे. पेंड्या, सुदामा, पेंड्या, सुदामा, आजपासून गोकुळातून जाणारे दूध मथुरेला जाऊ देऊ नका. ही कामगिरी तुम्ही पार पडा. येतो आम्ही. ठीक आहे देवा. त्याबद्दल मुली चिंता करू नका. पोचवायला येऊ काय? अरे देवाला म्हणतो पोचवायला येऊ काय बोलत काय? काय सांगत काय त्यांनी ती? अरे गवळ्याने मथुरा बाजार जाण्यात त्यांचा रस्ता बंद करायला सांगितलंय. रस्ता बंद करायला सांगितलंय? होय. तरी आपल्याला कामगिरी केली पाहिजे. आपली जोडीचा पण आहे का जोडीचा? जोडीचं हाय पण काय त्याचं नाव माहिती नाही आता. म्हणजे काय म्हणजे कोणाकडे गेलेत काय? काय माहिती आहे दुकानात गेले का तिकडे काजूकडे गेले मला माहिती नाही. अरे काजू पण कुठल्या राहतील? हाका मार. त्याला हाका मार. आता मारू तुम्ही माझी जरा सोय तू वाद आता तुझी पोचून नाही तर मी हाक मारणारच आहे. ठीक आहे. त्यांची नावं वगैरे काय आहेत काय? वाकड्या आणि एक पाकडा आहे. होय. तो मार हाका की. अरे हे प्रत्येक वेळेस मी सांगत होतो, तुला हे जमणार नाही. मग जुनी एक म्हण आहे त्यातनं त्यातलीच गोष्ट आहे तुझी. मी आता करू काय तुम्ही सांगत होता पण मी हाक मारली त्याला. हाक मारता व्यवस्थित हाक मारा नको म्हणतात ना. उघड्याच्या पुण्यात नागडं उभं केलं त्यातली गोष्ट नसते. हाक तुम्ही हाक मारा मग. अरे वाकड्या वाकड्या. आता कुठे गेला? कुठे गेला आता? अरे वाकड्या रे वाकड्या रे. अरे लवकर ये गोकुळात नाही म्हणलाय. अरे लवकर ये. बासरीचा आवाज आला घुमरामच्या कानाला. बासरीचा आवाज आला घुमरामच्या कानाला. कसं शोधून अडकलो
बायांची आहे वाटतं. नाही ना मी म्हटलं बाया तू घाबरला अरे तू घाबरला अरे पिल्लू आणलं माझ्यासाठी. काय करायचंय ना तर माझ्याशी करा यावर काय करू नको काय? अरे 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 हे होतं तिथं नेऊन सोडा त्याला. कारण आपल्यावर देवाने कामगिरी संपवली. हा ही कामगिरी होईल की नाही तुम्हाला नाही तर परत जावायची पिल्लू आणलं पण ती होती. कामगिरी कधी काय आहे अरे गवळे घाटमाट करून मथुरच्या बाजार चालले आहेत. त्यांचा रस्ता बंद करायला सांगितलं देवानी. आणि हे घेऊन जाणार कुठे आपण? तिची आज कुठं आहे? थांब जरा थांब थांब मी याला बघतो जरा ए बाबा हे जवळच ठेव अरे देवाने आपल्याला कामगिरी संपवले. नाक पडते मला वाटतं खाली. काय नाक करत नाही काय झालं नाकाला काय झालं काय नाकाला आहे तो बोलतो कमी जास्त बोलत नाही तो अरे देवाने आपल्यावर कामगिरी संपवली आहे. हा, बोला. बसशील ना? हात माटून मथुरच्या बाजारात चालले आहेत. त्यांचा रस्ता बंद करायचा आहे. दूध त्याचं भात फोडायचे. कामगिरी करणार कोण नंतर कोण म्हणजे तुम्ही दोघं जण आलो कशासाठी? त्यांचं काय जमणार नाही. आणि जमणार नाही मी म्हणता. सगळ्यात घातलं तर मी पण करेन आता मला थोडं बोलता येत नाही. हा? पण ते गवळीने आहेत तरी कुठं अरे गौरी देव त्या बाजून शृंगार थाटमाट करून शृंगार करताय. आपल्या त्याला जायला पाहिजे अडवायला. बर हा? अरे गवळीला अडवायला जायला पाहिजे. चल लवकर. सुई! या! सुई! ए, तिथंच बांधून राहू दे ते तुम्हाला एका एका असा सोपटवीन ना हा राधे चल ग बाजाराशी
अगं तुम्ही मला बोललात आपल्याला बाजारात जायचंय. हो मावशी. आणि तुम्हाला तेवढा का उशीर झाला? अगं मावशी आम्ही नवीनच्या मुली, आम्हाला नटापटा करायला उशीर लागणार ना गं मावशी. काय मोठ्या म्हातारीचं काय असे आले असे आले काय म्हणते
काय घ्या ते जाऊ दे. चला आपण बाजारात चाललो खरं हा, पण बाजारला घेतलं काय नेसलं काय हे सांगितलं पाहिजे ना. मावशी कोणी घेतलं दही, कोणी घेतलं लोणी, कोणी घेतलं तूप, असा शृंगार करून आपण सर्व बाजारात चाललोय का? बाई कुणी घेतलं दही, कुणी घेतलं म्हणे लोणी आणि घेऊन चाललं बाजाराला. मग चला उशीर कशाला. याचकडून मावशीच्या भूमिकेसाठी 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं. अगं थांबा, काय एवढी घाई. अगं मावशी आम्हा मुलींना विचारलं का हा तुझं ऐकलं घेतलं? अगं माझं काय विचारताय, आत किती रे बाहेर किती, तर सगळं तुम्ही म्हटलात ना. आम्ही नवीन पोरी, तुझं म्हातारीचं काय. मावशी तुझ्या मालाचं नाव आम्हाला कधी आजपर्यंत सांगितलंच नाही. अगं मी ना घेतलं काय सांगत तुला मी. अगं तर इथं आण ना. अगं तर इथं कुठं मिळतच नाही. एवढी कशी कसा बसायची अंगावरती, जरा घाबरले ना मी. अगं पोरीनो मी का नाही घेतलं, ताडी घेतली व ताडी. आता इथं कुठं नाही मिळत. मग आता जाऊया बाजारला. चला जाऊया. अगं पण आपण बाजाराला चालल्या खऱ्या. हा एवढा यमुनेचा अवघड घाट, हा चालू चालू आपण थकू बघ. म्हणून त्यासाठी असं एक छानसं गाणं बघ. म्हणजे कसा हा यमुनेचा घाट आपण पटापट पटापट चढू. एखादं जुना पुराणं गाणं. मला तर काहीच नाही येत. जाऊ दे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हणा. शृंगार करून आपण चढूया मथुर गाडी.
तुम्ही एवढे नटून नटून आल्यावर ना जाडजूड बारीकशी जाताय कुठं? आम्ही जातोय कुठं? होय हा आम्ही जातोय कुठं? सांगतोय इकडं. या पोरीनो त्याला सांगा आपण कुठे जातोय ते. मी कुठे जाते माहितीये? बाजाराला. बंद केलेला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. आमचा रस्ता बंद करणार तुम्ही हात तरी कोण? आम्ही पुरुष आम्ही अरे आम्ही कृष्णदेवाची सवगडी सांगता जोडी दे कृष्णाच्या सवगडी सांगा. मला लय मारले मावशे जरा इकडे बोल बा. नाही रे भाऊ अजिबात नाही. मावशी ओळखत नाही का त्याला तुझ्या बहिणीचा पोरगा नाही बघा. आता आम्ही कृष्णदेवाचं संगण केंद्र आणि सुद्धा कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकूम देवांचा आणि कायदा आमचा आहे का तुमच्या जवळ? आहे म्हणून आलो नाही का? दाखवा तर. कायदा कांदा तुला अरे कायदा दाखव म्हणते दाखवून कसं सांगायला पाहिजे. कांदा कसं दाखवून हा म्हणजे येत आहे का कांदा दाखवलं कसं देणार मावशी तुला काय आहे काय कर पण आडून काय तुझ्या तुमच्यात कोण शाळा जाणत असेल ना त्याला द्या पाठवून. समजला आता आमच्या शहराला कोणता मी सांगता आमचा देव काय आपल्या देव आपल्या एवढा बारीक साधा मोठा शेणात आहे मग ते एवढी खाली आणतो खाली आणून त्याला मी काय काय आणतो.
देवानो देवानो आम्हाला आठवत नाही ना आम्हाला बाजार चालले त्या नाही देखून आम्हाला जमत नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कामगिरी केलेली आहे तुमच्या पुढे बाजार चालले त्यामुळे तुम्हाला आम्ही बोलवणं केलेलं आहे गवळणींनो, मथुरे बाजारात जाऊ नका. का बरं? आणि आम्हाला अडवणार तुम्ही तरी कोण? आम्ही श्रीकृष्ण भगवान. कृष्ण भगवान? श्रीकृष्ण भगवान असेलच का? कटेवर हात ठेवून विठेवर उभे असतात आणि विठ्ठल विठ्ठल करतात. देवानो